तर नमस्कार मंडळी, स्वागत करते पुन्हा एकदा माझ्या आपलं माणूस निखिल चॅनलमध्ये. तर मंडळी, पहिली व्हिडिओ तुम्ही बघितलात आमच्या इनामदार शिदूर रामेश्वर कसबा आचरे येथील शाही थाटात रामनवमी जन्मोत्सव कसं असता, म्हणजेच एकंदरीत आदल्या दिवशीपासूनची तयारी. आणि मुळातच जवळजवळ 10 ते 12 दिवस जो कार्यक्रम असता अगदी मोठ्या जल्लोषात साजरा झालेला असता. तर आत्ता जो व्हिडिओ असा तो तुम्ही बघणार असाल तो म्हणजेच रामनवमी जन्मोत्सवाचा, म्हणजेच रामनवमीच्या दिवशीचा जो उत्सव असताना जत्रा असता मोठी, अगदी लांबून लांबून लोक येतात आणि ह्या दिव्य भव्य अशा सोहळ्याचा आनंद घेतात आणि प्रभू श्री रामाशी नतमस्तक होतं. तर आता तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि कमेंट मात्र नक्कीच करू विसरू नको. चला तर मंडळी, दुपारचे 11:30 वाजलेले असत आणि जत्रा भरत चाललेली आहे. आणि आता आपण इलो रामेश्वर मंदिराच्या आतमध्ये परिसरात प्रवेश केलेला असतो. तुम्ही बघताच जत्रा म्हटली ना तर गरम गरम जिलेबी, कांद्याची भजी आणि खाजा आणि गाठला म्हणतात ना, ह्या सगळ्या गोष्टींचा समावेश आमच्या कोकणात मात्र असतात. तर आता नमस्कार करूया श्रीदेव रवळनाथ नतमस्तक करूया ना, तर पुढे जाऊया. तर तुम्ही बघाच संपूर्ण व्हिडिओ. लोक आता संपूर्ण हे सोहळं बघतात, म्हणजेच कथा चालू आहे, पोथीवाचन चालू आहे. आणि ते झाल्यानंतर श्री रामांचा जन्म होईल आणि त्याच्यानंतर बॅक साईडला अगदी मोठी म्हणतात ना मंडप तयार केलेला असा की जिथे येणाऱ्या सगळ्या भाविकांची, म्हणजे जत्रेत येणाऱ्या सगळ्या भाविकांची जेवणाची उत्तम सोय म्हणजे महाप्रसाद तो केलेला आहे. जसे आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलात की एवढा महाप्रसाद बनवला आहे जवळजवळ 5-6 हजाराहून अधिक भक्तांसाठी. तर ते आहे. आणि आता हा यथोचित असा कार्यक्रम आहे, पोथीवाचन चालू आहे. तदनंतर रामजन्म होणार आहे. तर ही व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि कमेंट मात्र करू विसरा नको. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करू विसरा नको. मंडळी, आणि गावची जत्रा म्हटली ना वर्षातून एकदा कार्यक्रम असता आणि सगळे चाकरमानी भेटतात. तो एक म्हणतात ना, तो वाईबच काय वेगळा असता. सगळे भेटतात, मित्रमंडळी भेटतात आणि आनंद असतात. आणि ही लाईन बघता तुम्ही दर्शनासाठी लाईन आहे. आणि ह्या ठिकाणी जो कार्यक्रम चाललेला आहे सभामंडपात तो सगळे भाविक भक्त आहेत, दर्शन घेत आहेत. किती सुंदर ना. हे पाळणा बघा, प्रभू श्री रामांचा पाळणा आहे. मंडळी, ही तुम्ही छोटीशी कमानी बघताच ना, तिथून पहिल्यांदा जाऊन महाप्रसादासाठी लोक जायची, लाईन लावायची आणि माडाच्या सावळीत जेवण असायचं. आणि आता तुम्ही पाहताय, काल आपण रात्रीची जी व्हिडिओ केली होती महाप्रसाद बनवतानाची, तर हा एवढा सगळा महाप्रसाद बनवला होता भाविकांसाठी. आता इथूनच आपण खालच्या दिशेने जाणार आहोत की जिथे एकाच वेळी जवळजवळ ही 500 ते 600
माणसं म्हणजे कमीच म्हणा जास्त म्हणा एकाच वेळी महाप्रसाद ग्रहण करतील अशी व्यवस्था केलेली आहे. सुंदर आहे बघा ना, निसर्गाच्या सानिध्यात हे माडांचं बन आहे. आणि आपली मित्रमंडळी इथे भेटतच असतात. निलेश पटेल भेटलेल्या नेहमीप्रमाणे माझ्या प्रत्येक ब्लॉगमध्ये असतात. तर हे बघा हे मंडप आहे आणि भाविकांसाठी येणाऱ्या प्रत्येक भाविकांसाठी सुंदर अशी महाप्रसादाची सोय इथे ते बसून शांतपणे जेवतील. आणि पाण्याची सुद्धा व्यवस्था केलेली आहे, वेल मॅनेजमेंट. इथे हे बघा खीर नेतात. तर मंडळी इथे सुद्धा सुंदर असं मॅनेजमेंट आहे, तुम्ही बघत असाल. तर ह्याकडे कसं आहे माहिती आहे, जसा काल ज्या ज्या वाडीतल्या लोकांनी जेवण बनवलं म्हणजे वाडीन तसा प्रत्येक ठिकाणी वाडीनंच काउंटर लावलेले असतात. आणि तिथून प्रत्येक जण वाडीतली म्हणजे मिळूनच तसे येणाऱ्या भाविकांसाठी सेवा देतात भोजनाची, महाप्रसादाची. मंडळी आता जांभूळवाडी आहे, भंडारवाडी आहे, पारवाडी आहे, हिरलेवाडी आहे, प्रत्येक वाडीतली एकत्रच येऊन सर्वजण ही सेवा भगवंतासाठी करतात. शेजाऱ्याने जर सांगितलं नाही, आपल्याला जागून केलं नाही, शेजाऱ्याला मग गजरानी का बोललो होता सिंगलमध्ये जावा दोन कशा भाषा चांगल्या समृद्ध होती, वडीलधाऱ्यांना मान सन्मान होता. आणि एवढं सगळं असताना मात्र दशरथ राजा शिकारीला गेले असताना संध्याकाळ झाली, शिकार पण मिळाली नाही, सैन्य परत गेले, राजा एकटा पडला. मग दशरथ आहेच आहे. दशरथाला साक्षात अग्निनारायण सांगतायत, ह्या तुझ्या 3 प्रमुख राण्यांना ह्यातला पायस म्हणजे प्रसाद दे. या प्रसादाच्या सेवनाने तुझ्या त्या 3 प्रमुख राण्या ज्या आहेत, कौसल्या, कैकेयी आणि सुमित्रा, त्या प्रसाद सेवनाने त्यांना 9 महिने झाले. 9 महिने पूर्ण होतात, त्यांच्या उदरी परमात्मा वाढू लागला. तो महिना होता चैत्र महिना, वेळ होती दुपारची. माध्याने सूर्य डोक्यावर आलेला, आपल्या कुळामध्ये परमात्मा अवतीर्ण होण्याचा आनंद झाला. आधुनिक वाल्मिकी गदी राम जन्मला, राम जन्मला, राम जन्मला.
मंडळी रामजन्म झालेला आहे आता आणि पुन्हा एकदा प्रदक्षिणा घातली जाईल आणि आता आरती येणार आहे. आरती झालेली आहे तर आरती घेऊन ही पूर्ण प्रदक्षिणा असेल आणि प्रभू रामांची भक्तिगीत गाऊन खरंच एक विलक्षण आनंद ह्या मोठ्या सोहळ्याचा आपल्याला पाहायला मिळतो आहे. आणि शाही सोहळा मोठ्या थाटामाटात हा श्रीराम जन्मोत्सव रामनवमी साजरी होते आहे आपल्या कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील आचरे गावातील इनामदार श्रीदेव रामेश्वर संस्थान कसबा आचरे येथील मंडळी. आरती आलेली आहे. आता ही आरती संपूर्ण मंदिराला प्रदक्षिणा घालावी. तर जसं मी तुम्हाला मागाशी सांगितलं आहे तर सुंदर अशी व्यवस्था आहे. वेस्ट टाकण्यासाठी सुद्धा जागा व्यवस्थित ठेवलेली आहे. आणि जिथे जन्मोत्सव झाला असं पोथी वाचन झालं त्यानंतर लगेच भाविकांची गर्दी महाप्रसादासाठी चालू होते. म्हणजे वार्षिक आहे सालाबादप्रमाणे असतं. त्यानंतर तोफेचा आवाज होतो आणि मग भाविक महाप्रसाद ग्रहण करण्यासाठी इथे जमतात. आणि एकाच वेळी तुम्ही पाहत असाल मंडळी जवळजवळ 100, 150, 200हून अधिक भाविक एकाच वेळी ह्या एका छताखाली महाप्रसाद ग्रहण करत आहेत. ती सुंदर कल्पना आहे. आणि मंडळी पंगत म्हणजे काय माहिती आहे एक सुवर्ण आनंद मिळून जाता. कारण पंक्तीत जो माणूस जेवणा नाही ना ती मजाच वेगळी. आणि ह्या आमच्या ना कोकणाशिवाय तुमका काही गावाचा नाही. तर महाप्रसाद झाल्यानंतर आता आपण इलो जत्रेच्या दिशेने. जत्रा भरलेली आहे. ऊन तर भरपूर आपण जत्रेचो आनंद मात्र घेऊचोच असता. कारण वर्षातून एकदा आमची रामनवमीची जत्रा असता आचऱ्याची. आणि मग काय चाकरमाने सगळे इथं जमतं. मग मजा तर घेऊचीच ती. ऊन लागान देत मग काय होऊ देत. मजाच मजा.
चल. शंभर रुपये सेल 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 150 रुपये 150 रुपये. जेवणाच्या साईटी मंडळी, आमच्या रामेश्वर मंदिराकडे 2 रस्ते असतात प्रामुख्याने. एक म्हणजे ही घाटी, म्हणजे बाजारपेठेच्या कोपऱ्यावरूनच वळणावरून घाटी उतरली जाता आणि आता घाटीवरून लोक जातात बघा परतीच्या मार्गाला. आणि दुसरी म्हणजे आपण मंदिराच्या दिशेला जिथे गाडी लावली त्या ठिकाणी सुद्धा डायरेक्ट वरच्या तिट्यावरून येऊ शकतं. तर अशी हे मार्ग असत 2 रामेश्वराच्या मंदिराकडे जाण्यासाठी. गर्दी भरपूर भाविकांची आहे, तुम्ही बघता. आणि जत्रेच्या निमित्तानं मंडळी प्रत्येकाला एक अर्थांजन करण्याचं साधन हे लाभतं. कारण तीच एक संधी असते 4 पैसे मिळवण्याची आणि आपलं कुटुंब आपला जे म्हणतात ना दैनंदिन जीवनाचा जो कारभार असतो, अर्थांजन असतं, तर ते कसं तरी प्रत्येकजण हा पोटा पाण्यासाठी मेहनत करत असतो. त्यासाठी ही जडणघडण असते आणि करावीच लागते मंडळी. मंडळी म्हणतात स्त्री शक्ती अख्खं कुटुंब पोसू शकते जर तिने हिंमत धरली तर. आणि तुम्ही ज्वलंत उदाहरण पाहताय. आमच्या आचऱ्यातल्या महिलासुद्धा काही कमी नाहीत मंडळी. लात मारतील ते पाणी काढतील अशी त्यांची ख्याती आहे बघा. प्रत्येकजण मेहनत करतो आहे. आणि हे बघा कलिंगडसुद्धा इकडे असत आणि हे कलिंगड खास आमच्या हिरलेवाडीतून सुद्धा त्या दिशेने इलेले असत. लांबून लांबून लोक येतात आणि आपले ज्या वस्तू असतात विक्री करण्याच्या ते विकून जे काही पैसे मिळतील त्यातून ते त्यांचं घर कुटुंब चालवतात. आणि त्यासाठीच जत्रा ही खूप महत्त्वाची असते. प्रत्येक म्हणतात ना बाजारपेठेत खरेदी विक्री करण्याच्या विक्रेत्याला तसेच जिव्हाळ्याची सुद्धा जत्रा असते. कारण आपले या मित्रमैत्रिणी, आपले सवंगडी, आपले नातेवाईक हे आपल्याला भेटतात फार वर्षापूर्वीचे. म्हणून जत्रा महत्त्वाची असते. आणि पाहता तुम्ही एवढी गर्दी आहे मंडळी. महाप्रसादासाठी लाईन आहे तुम्ही पाहताय. आणि एवढं जरी ऊन असलं तरी काही होत नाही आहे. कारण रामेश्वराचा हात आमच्या पाठीशी असा आणि आम्ही हक्कान म्हणतो माझा रामेश्वर माझ्यासोबत आहे. तर मंडळी 16 कसा वाटला नक्कीच सांगा आणि भेट द्या आमच्या आचऱ्याच्या रामेश्वर मंदिरात. भेटूया पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत धन्यवाद.